पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे। आपल्याला ब्लाऊजवरनं ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट कशी करायची ते आपण पाहूया। पहिल्यांदा हे सरळ असं 4 टक्सचं ब्लाऊज आहे। हे असं सरळ अगोदर शिलाई मारून घ्यायची एकदम कडनी। हे एकदम कडनी शिलाई मारलेली आहे। हे जास्ती जे कपडा आहे ना आपला ते थोडा थोडा कट करून घ्यायचा, जेणेकरून पलटी केल्यावरती दिसणार नाही। आता हे आपण सरळकडनं एका कडनी शिलाई मारलेली आहे। आता याला उलट करायचं। हे असं आणि एकदम कडेने शिलाई मारून घ्यायची। आता हे परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज आहे। आता आपल्याला ह्याच्यानुसार याची फिटिंग करायची आहे। हे असं आपल्याला फिटिंगवर हे हाताचं इथून घ्यायचं आणि हे जो मोंडा कट आहे ना हे इथून परफेक्ट असं आता कोणाकोणाला सरळ शिलाई येत नाही त्यांनी स्केल घेऊन पट्टी घेऊन असं सरळ लाईन वाढायची, जेणेकरून सरळ फिटिंग येईल। आणि हे आपला खालचा भाग कमरेचा, हे आपली लुकची पट्टी आहे। तसंच हे आपण ब्लाऊजचं लुकच्या पट्टीपासून आपण असा माप घ्यायचा। हे बघा असं हे इथं येतं आणि परत असं पट्टीने लाईन वाढायची, जेणेकरून सरळ अशी शिलाई येणार। कुठं असं इथं गोळा वगैरे होणार नाही। घातल्यावरती ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये परफेक्ट दिसणार। आता असं दुसऱ्या पण बाजूचं करूया। आपल्या फिटिंगची एक शिलाई झाली। आता इकडे आणखी एक शिलाई मारायची। हे बघा आपली फिटिंग झालेली आहे। इथलं पण बरोबर आलेलं आहे। हे असं आपलं परफेक्ट यायला पाहिजे। दुसऱ्याही बाजूचं तसंच केलेलं आहे। हे आपलं असं परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज झालेलं आहे। फिनिशिंगमध्ये पण असं छान दिसतं आतून। हे आहे 4 टक्सचं ब्लाऊज। फिनिशिंग वगैरे पाहू शकता तुम्ही कशी आहे। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ही पद्धत तुम्हाला फिटिंगची आवडली की नाही हे मला नक्की कळवा।